राज्य सरकारचा 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा कार्यक्रमाचा पुण्यात आढावा घेण्यात येणार। 4 आणि 5 एप्रिलला बालेवाडीतील द ऑर्चिड हॉटेलमध्ये होणार बैठक। कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा विकास करण्यात येणार। 500 कोटींच्या विकास आराखड्याला मिळाली मान्यता, तर पहिल्या टप्प्यात 272 कोटींची विकास कामं होणार। सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीची सिंधुदुर्ग पुणे सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरू। सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे 5 दिवस राहणार विमानसेवा सुरू। अमरावती शहरात 16 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार, पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे शहरातला पाणीपुरवठा आज बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी अनेक भागातील पाणीपुरवठा आज बंद। मार्चमधील उन्हामुळे आता 81 पक्षी जखमी। दरवर्षीच्या तुलनेत यंदा जखमीचे प्रमाण अधिक, तर जखमी पक्ष्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज यवतमाळमध्ये आभार सभा। दुपारी 4 वाजता समता मैदानात आभार सभेला राहणार उपस्थित। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची आज पत्रकार परिषद। पुण्यात धर्मांतर रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप। धर्मांतर रॅकेटवर धंगेकर आज करणार पोलखोल। शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा पुन्हा शिवसेनेत दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळाली नसल्याने शिवसेनेला टोकला होता रामराम। सिडको घरांच्या किमती कमी करणार नसल्याने मनसे आंदोलनावर ठाम, तर मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या क्षेत्रप्रमुख जया माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। राजापूर लांजा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश। पंढरपूर विभागाच्या ताफ्यामध्ये 5 नव्या बस दाखल। एसटी बसेसचे पूजन आणि लोकार्पण पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आवताडे यांनी प्रवाशांसोबत एसटी बसने केला प्रवास। पंढरपूर तालुक्यात नागरिकांना उन्हाच्या झळा बसू लागल्यात। आमदार समाधान आवताडे यांनी पाणी टंचाई संदर्भात बैठक घेतली। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती खालावली। त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे। गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाकडे। शालेय शिक्षण विभागाने योजना वर्षभरामध्ये गुंडाळली आहे। आळंदीमधील नगर परिषदेच्या हद्दीत पाणीपुरवठा बंद। उद्या शहरात कमी दाबाने नागरिकांना मिळणार पाणी। चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर खड्डे आणि धूळ यामुळे मार्चच्या प्रदूषणात पुन्हा मोठी वाढ। 31 दिवसांपैकी 9 दिवस अत्याधिक आणि 18 दिवस साधारण प्रदूषण। सोलापुरात बंद असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला महापालिकेच्या आयुक्तांची भेट। आयुक्त सचिन उंबासे यांनी प्राणी संग्रहालयाची पाहणी करून संग्रहालयातील दुरुस्ती संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात। हे रुग्णालय एका खासगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जाणार। परभणी शहरात रमजान ईद निमित्त ईद ए मिलाद कार्यक्रमात एकतेचे दर्शन। राजकीय नेत्यांचा हिंदू मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी रंगल्या बैलगाडा शर्यती। प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपयांचे बक्षीस। स्पर्धेत 400 बैलगाडे सहभागी। अक्कलकोट तालुक्यात हन्नूर गावातील रानमाथ्यावरती हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धा। स्पर्धेत बुलढाण्याच्या चिंकाट वाब्या ठरला हन्नूर केसरी, तर जवळपास 129 बैल जोडी मालकांनी घेतला होता सहभाग।
चैत्र नवरात्रीचा आजचा 5वा दिवस दिल्लीतील झंडेवाला देवी मंदिरात आरती, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण, बाष्पीभवनामुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्याहून झाला कमी. मुंबईतील पाणीसाठा 35%. राज्यातील सर्व पथकर नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य. महामार्गांवर सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागला. सर्वाधिक विना फास्टॅग वाहने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आढळली. सोन्याचा भाव 91,115 रुपये तर चांदीचा भाव 99,815 प्रति तोळा. सोन्याच्या भावात वाढ तर चांदीच्या दरात घसरण. मधुमेह, हृदयविकारासह जीवनदायी अशा 900हून अधिक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढल्या. याचा मोठा फटका देशातील कोट्यवधी वृद्ध रुग्णांसह गोरगरीब रुग्णांना बसणार. कर्नाटकातील हावरीमधील केरेबेटे महोत्सवामध्ये लोकांनी केली माशांची शिकार. मुंबईसह उपनगरात गुरुवारीही ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज. तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज. हिंगोली जिल्ह्यातील अकोली गावाच्या शेत शिवारामध्ये असलेल्या शेतकरी गजानन कदम यांच्या 1.5 एकर वरील केळीच्या बागेचा अज्ञातांकडून नुकसान. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी गजानन कदम यांनी केली आहे. लांजा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान. आंबा पीक उशिरा आल्याने व्यावसायिकांचं नुकसान. आंबा निर्यातीत देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल. मेगोनेट प्रणालीद्वारे पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची आता कोकणातील संख्या अधिक. 14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. अन्यथा 15 एप्रिलपासून शहरात जाणारा शेतीमाल रोखण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी दिलाय. जय भीम ही घोषणा गुन्हेगारांची आहे असं वक्तव्य बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील मनी तिवारी यांनी केलेले आहे आणि याचा निषेध म्हणून पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डीपी रस्त्यावरील भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण आणि भीक मागो आंदोलन. धाराशिव जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीबाबत महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरातील शेतकऱ्यांनी नियोजित एमआयडीसीला केला विरोध. शेतजमीन बचाव कृती समितीच्या वतीनं आंदोलन करत केली घोषणाबाजी. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबईतून 7 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसांसह 5 जणांना पोलिसांनी केली अटक. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय. नाकाबंदीमध्ये वाहनाप्रमाणेच तपासले जाणार आता मोबाईल. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट संदर्भात 15 गुन्हे दाखल. क्षमता समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीच्या घटनेत वाढ. गंठन मंगळसूत्र चोरीच्या घटनात वाढ. गेल्या 2 दिवसात 3 घटना समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीने वडिलांचे 11 लाख रुपये पळवले. महिन्याभरानंतर मुलीने परस्पर लग्न केलं. वडिलांनीच मुलीवर चोरीचा गुन्हा दाखल केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.